मला मारलंस या बिल्ल्याला मारलंस सुट्टी ना तुला ओ दादा या पर्स मधले सगळं पैसे घ्या खरं मला काही करू नका नको नको अहो काका उठा की ही माणसं मला मारायला आली ती वाचवा मला ए कमळे झोपू दे मला. कमळी अहो कमळी नाही मी ही माणसं मला मारायला आली ती प्लीज वाचवा मला ठीक आहे जा. रुपया अहो पैसे नको मला ही माणसं मारते ती मला आता कोण वाचवणार तुला अहो प्लीज मला जाऊ द्या मला माफ करा प्लीज आता जेवण आलोय तो दही भात खाऊन आलोय. अरे मग एवढं खाऊन आलंस तरी अजून चपाट्या खातेस होय पोरीला सोड नाहीतर लात घालून भात पाडीन. तू मला मारणार होय डेअरीवाल्या होय आता जेवण आलोय. हात तर लावून दाखव बॉस मी डोकऱ्या तो डेअरीवाला तिकडं आहे. ए, पोरीला सोड नाहीतर एका बुक्की ढगात घालवीन. गाडी बघू आता जेवण आलोय. आईच्या गावात खरं ढगात जाऊन आलो आता जेवण आलोय. नको नको बॉस त्या डेअरीवाल्याच्या नादाला लागून चुकी केली आपण. वाचत काय जवळत नव्हत. आता जेवण आलोय. हाय गो पोरे भिवू नको तुला नाही घालवी टाकात कुणाची घेतो. शामरावांना 302 ची नात त्यांच्या लेकीची पोरगी हा 302 कुठं दिसत नाही आजकाल. अहो ती आजारी आहेत तेच बघायला आल्या काय 302 आजार आहे. होय बर चल मी पण येतो बघाय. बर बर चला चल पोरी मी आबा 302 चा मित्र म्हणजे तुझ्या शामराव अण्णाचा लंगोटी दोस्त. होय का हा काय मॅडम शामरावांनाच्या घरी सोडा. 50 रुपये होणार. बर बर आबा बसा. अगं बघितलं तर इथं आहे कशाला रिक्षा. अहो आबा बसा तुम्ही चला. बर बर मी बसतो आणि मग तू बस. हा हा व्यवस्थित बसा आबा. उतर काय झालं. मला नाही रिक्षात घ्यायचं तुला. रिक्षा मॉडेल माझी वजन आहे का काय आहे रिक्षा उचलली पुढनं. यासाठी म्हणत होतो रिक्षा नको. बर बर आबा मग चला आपण चालत जाऊया. चला आत्ता जेवण आलोय. अण्णा उठा 8 दिवस झालं काय खाल्लेलं नाही सा खावा काय तर नाही तर गचक्षीला रताळ्या मेलेलं नाही मी जिवंत आहे गहीवर घालू नको नाहीतर लातच घालीन बघ. बर नको आजोबा वाटतंय का आता बरं. कोण आहे वर्षा आल्या वर्षा कोण परश्या परश्या एकटा झालास आरची कुठं आहे. हा पांढऱ्या केसाच्या आरची आल्या बघा. उठले बघ आत्ता जेवण आलोय. आबा तू आहेस वी परश्या कुठं गाठ पडला यो. अरे बाहेर या परशानव आरच्या आपल्या वर्षा ये तुझे नात आहे. वर्षा आई नाही वे आली. हो आईला बाहेर दुसरं काम होतं म्हणून एकटीच आले. होय बे कोण रही माझ्या आत्तीची पोरगी आहे भारी आहे की लगा तुला लाईन देते. होय प्रपोज करणार आहे मी हिला. शामरावांना 302 नेमकं काय झालं तुला. अरे भुकाच लागना त्या खाल्ल्याला काय पचना सगळंच बाहेर पडतंय. म्हणजे चिपळूण गाडी म्हणजे आपण चिपळूणवर येताना तुझं बेगाने कसं म्हण की. हा तसंच काय जेवण जाईना बघ. अरे गड्यासारखा गाडी तू काय म्हणतो जेवण जायना. उठ आणि हान 2 भाकऱ्या. कोणाला हानू. अरे हान म्हणजे खा. नाही नग. अरे उठ. अरे नग भूक नाही. अरे उठ. अरे नग खरंच भूक नाही. अरे उठ. तुझ्या आईला. अरे 302 काही 151 झालाय 302 चा. उघडी तू वजन झालाय तुझं. पोटाला खाणाय मरशील. सोड नाही तर आताच मरीन बघ. बरोबर आता जेवण आलोय दही भात खाऊन आलोय. हा तुम्ही दही भात खाऊन आलाय मग माझ्या आजीला काय मारता काय. अरे तू काय 302 माझा जिगरी दोस्त आहे.
अरे 302 तू माझा दोस्त आहेस तुला मी उचलेन आपटी नाही आवळून मारेन ह्याच्या बाच काय गेलं माझ्या बाचच गेले माझ्या बाचा बाई येऊ इकुलचा एक हात जाय माझा हा मग बाकीच्यासनी काय 32 जास्त दिवी एकच असतोय की काय नाही होत पोरी ह्यासाठी चहा बिस्किट आणि कांदा भोवान जा बर बर आणते. हा आणि हे बघ मला बी आण हा तुम्हालाच खाया पाहिजे ती सांगा की नाही काय नाही आता जेवण आलोय पण भूका लागले त्या हा खायाच काम करा तुम्ही नाही काय नाही मी काय बोललो नाही बोललो बरं वय ब्या वहिनी आवडली आपल्याला थँक्स भावा हीच पाहिजे मला हा. वहिनी म्हणून हा वहिनी म्हण ना कातड काढीन सुक्काळीच्या अय काय चाललंय खुसूर फुसूर काय नाही डेरे आबा ह्यो तुम्हाला डेरे म्हणून चिडवते ढेरे म्हणतोय अरे काय ते तू सांगतोस का चिडवतोस नाही काय नाही ए वाळक्यार तळ्या टावेला तावळी मारीन तुला आबा मी काय नाही म्हटलेलो आता जेवण आलोय घ्या पोहे हा पण भूका लागले त्या खावा की मग. ठीक आहे पोरी आणि फवायची का द्या इकडे प्लेट आणते. वय ब्या कसलं खातय बघ की आपण अजून पहिला घास खायचा आहे तर जी प्लेट संपली काय नाही बा डिरी भारी दिसत्या इकडे या आता जेवण आलोय आबा फवा खावा तुम्ही हा. एक नंबर आणि का नुका वाईट अर्धी भरू. ना वाईट जाता घाल फुल भर प्लेट बर बर. आईला किस्त खातय पोट आहे का सोयाबीनचं 100 किलोच पोत आहे पोत टाकून बसूया शिरे खाली ठीक आहे पोहे. आता जेवण आलोय हा खावा त्याला बहुतेक घात नाही भुका नाही वाटत मीच खातो हा चमचा कुठे गेला ए चमचा दे रे हा प्लेट कुठे गेली हा बुरट्या तू तोंडवर करून बसलायस बघत तेव्हा आबाने खाल्लं तुझं पवळ बोल का बाबा आबा लावा तिडी का आता जेवण आलोय मला करतो बरं हा माझं कांदा भाऊ कुठं आहे ती आबा तुम्ही माझं कांदा भाऊ खाल्लं सवी अरे तू फोनवर बोला गेलास वाळ असतं का भाऊ म्हणून खाल्लं बुरट्या तूच दिला असणार आहेस ठीक आहे चहा. चहा चांगला करते आबा चव बघाय तर ठेवायच्या सगळ्याच पेलावी बारक्या पोरण व्याज नसतो पुढच्या वेळी किटली भरून आणची आम्हाला बर बर. हा शामरावांना 302 हायस का गेलास हाय हा पोटाला खावायच काळजी घे येऊ का बरोबर. आता जेवण आलोय कांदा पावा खाऊन आलोय धर मला धर मला आता जेवण आलोय आईला वर्षात तुळशीला पाणी घालत्या हे चान्स आहे कोण नाही तर तिला जाऊन विचारतो मी तिला आवडतोय का हाय वर्षा बोल की. मला का नाही तुला काहीतरी सांगायचं आहे मग बोल की. मला लाज वाटत्या अरे लाजायचं काय त्यात बोल की. खरं बोलू मला का नाही तू लय आवडत्यास माझ्यावर लगीन करशील का आत्ते तू आत्ते तू तर उद्या येणार तीस वय उद्याच येणार तू आज आली म्हणून तुझं काळानं उघडकीस आलं माझ्या पुरीत फुस नव्हतं ते भाड्या फुस नाही आत्ते अगं तुझ्या पुरीला का होळीचा रंग लावलाय आणि फुस कशाला लावू माझ्या पुरीवर तुझं डोळ्यात कळलंय मला हा माझा डोळा तर ह्या इथं आहे तुझ्या पुरीवर कुठं आहे ग बस मी काय सांगते ते कान उघडं ठेवून ऐक माझ्या वर्षाचं लग्न मी म्हणाल तिथंच होणार हा चालतंय तू म्हणशील तिथंच करूया वाटेश्वराच्या देवळात करूया का चल अरे माकड तोंड्या तुझ्या बरोबर नाही मी म्हणाल त्या पोरा बरोबर होणार काय सर बाजूला आंघोळ करते मला ए लांब सर पुढील भाग येतोय लवकरच.